तोंडाची चव आणि ताटाची शोभा वाढवणारी आज आपण खमंग अशी तिळीची चटणी बनवतोय। यामध्ये घातलेली सगळी जिन्नस खूप पौष्टिक आहेत आणि कॅल्शियमने भरलेली अशी ही चटणी एकदाच बनवा आणि 2 महिन्यांसाठी स्टोअर करा। चला तर मग लगेचच आपण चटणी बनवायला घेऊ। तिळीची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पॅन गरम करायचा आहे। त्यामध्ये 1 वाटी तीळ घातली। गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपण तीळ छान 2-3 मिनिटांसाठी भाजून घेऊ। तीळ भाजताना गॅस मात्र मध्यमच ठेवायचा। सगळ्या बाजूने तीळ छान भाजली जाते। 2-3 मिनिटांनंतर तिळीचा कलर बदललेला आहे। हातावर थोडीशी तीळ घेऊन पाहते, अगदी सहज ती कुरकुरीत अशी होते। तेलामध्ये मोहरी टाकल्याबरोबर जशी ती तडतडते तसंच हे पॅनमध्ये तीळ छान तडतडायला सुरुवात झालेली होती। म्हणजे तीळ सगळ्या बाजूने छान भाजली गेली। आता गॅस मी बंद केला। पॅन गरम असल्यामुळे यामध्ये मी 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे, अर्धा चमचा ओवा हे सगळे जिन्नस आता छान आपल्याला पॅन गरम असतानाच भाजून घ्यायचे आहेत। ओवा बडीशोपमुळे ही चटणी पचायला अगदी हलकी होते। बडीशेप भाजत असताना छान असा सुगंध येतोय। आता आपण ह्या तीळमध्ये हे सगळे साहित्य मिक्स करून घेऊ। गॅस इथे बंदच आहे। हे सगळं साहित्य छान आपलं भाजून झालं। आता याला थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हे साहित्य भाजत असताना आपण तेलाचा जरा देखील वापर केलेला नाही। यामुळेच ही चटणी जी आहे 2-3 महिन्यांसाठी छान टिकते। आता गॅस चालू करून मध्यम ठेवायचा। त्यामध्ये 2 मोठे चमचे भरून मी इथे किसून घेतलेलं खोबरं घेतलं। खोबरं सुकंच आहे। खोबरं आपल्याला इथे सुकंच वापरायचं आहे, ओलं खोबऱ्याचा वापर नाही करायचा। खोबरं देखील खमंग असं भाजून घेतलं। सगळं साहित्य आपल्याला एका प्लेटमध्येच काढून घ्यायचं आहे। अर्धी वाटी मी इथे कढीपत्ता देखील छान खमंग असा भाजून घेते। कढीपत्ता आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा आहे, म्हणजे चटणी आपली अगदी कुरकुरीत तयार होईल। हातावर घेतल्याबरोबर त्याचा चुरा होतोय, म्हणजे कढीपत्ता देखील छान भाजला गेला। कढीपत्ता देखील काढून घेतला बाजूला आणि आता यामध्ये थोडेसे शेंगदाणे घातले। शेंगदाणे देखील खमंग असे भाजून घेतले। 3 चमचे शेंगदाणे मी इथे वापरले। 10-12 लसणाच्या पाकळ्या देखील छान भाजून घेते। लसूणला हलकासा कलर यायला सुरुवात झाली। लसूण छान भाजून घेतला। लसूण भाजून घेतल्यामुळे देखील आपली चटणी जास्त दिवस टिकते। त्यामुळेच इथे सगळे साहित्य आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच भाजून घ्यायचे आहेत। सगळे साहित्य आता भाजून झाले, गार देखील करून घेतले। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण साहित्य काढून घेऊ। यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि मी इथे 3 चमचे लाल तिखट वापरते। तुम्हाला जर तिखटचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात। याला आता छान बारीक वाटून घेऊ। मिक्सर बंद चालू करतच आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे। मध्ये मध्ये भांड्याचं झाकण उघडायचं, चमच्याने मिक्स करायचं आणि पुन्हा मिक्सरला फिरवायचं, म्हणजे चटणी अगदी छान कुरकुरीत अशी तयार होते। ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत कशासोबत जरी खाल्ली तरी अगदी छान लागते, किंवा मग नुसती डाळ भातासोबत जरी खाल्ली तरी ही चटणी अगदी अप्रतिमच लागते। अगदी कुरकुरीत अशी आपली चटणी बनवून तयार आहे। हिला आता एका पसरट भांड्यामध्ये काढून घेऊ आणि पूर्ण गार करून घ्यायची। पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवायची आहे। शक्यतोवर एअरटाईट डबा असेल तर त्यामध्ये ही चटणी भरा, म्हणजे ती अगदी जास्त दिवस टिकते। मी इथे एका काचेच्या बरणीमध्ये ही चटणी भरून घेते। तुम्हाला जर ही चटणी 6 महिन्यांसाठी स्टोअर करायची असेल तर फ्रीजमध्ये ठेवा। वरती ठेवणार असाल तर अगदी 2 महिने टिकते। अगदी सोप्या साध्या पद्धतीने आपली तिळीची चटणी बनवून तयार आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने ही चटणी नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।